तारीख होती 20 ऑक्टोबर. ठिकाण होते रांजणगाव MIDC. सकाळी 7च्या सुमारास भुजबळ वस्तीकडे जाणाऱ्या रोडवर एका शेतालगत एक मृतदेह लोकांना दिसून आला. त्याच्या अंगावर कोणत्या तरी तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते. जवळपास 10 प्राणघातक वार त्याच्यावर करण्यात आले होते. हा मृतदेह कोणाचा होता, त्याला का मारले, कशासाठी मारले याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील मूळचे रहिवासी असणारे आनंदा काळे वय 42 सध्या रांजणगाव MIDC येथे राहत होते. ते, त्यांची पत्नी अनिता व 2 मुले असा त्यांचा परिवार आहे. 2.5 वर्षापूर्वी त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न बंटी भोसले वय 22 राहणार पिंपरी कोलंदर तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांच्याशी झाले होते. अरविंदची पत्नी म्हणजे आनंदा आणि अनिता यांची मुलगी माहेरी बाळंतपणासाठी आली होती. त्यावेळी जावई अरविंदही त्याच्याबरोबर सासरवाडीला आला होता. काळे दाम्पत्याने जावयाचे स्वागतच केले. त्याला खूप सन्मान देण्यात आला. अरविंद भोसले हा FYBAचे शिक्षण घेत होता. अनिता जावयाची जरा जास्तच लाड करत होती आणि अरविंद हा देखील सासू अनिता हिच्याशी जरा जास्तच लगट करत होता. अनिता अरविंदला विचारून त्याच्या आवडीचे जेवण बनवायची. इतकेच नव्हे तर अनिता अरविंदला कोणती साडी नेसू हे देखील विचारायची. अनिता आणि अरविंद यांना एकमेकांबद्दल वेगळेच आकर्षण वाटत होते. अरविंद अनिताला सतत पाहत बसायचा. त्याची नजर हटतच नसे. अनिता अरविंदच्या पुढे पुढे करायची. दोघांना एकमेकांकडून नेमके काय हवे होते हे त्यांच्या नजरेने एकमेकांना सांगितले होते. एक दिवशी अनिता आंघोळीला बसली होती. अरविंद तिच्यावर लक्ष ठेवूनच होता. अरविंदने घरात पाहिले. त्याची पत्नी बाळाला कुशीत घेऊन गाढ झोपली होती. घरात दुसरे कुणीच नव्हते. अरविंदने घरातून बाहेर येऊन कुणी घरातले आजूबाजूला आहे का याचा कानोसा घेतला. तो दारातून बाहेर आला आणि एक बारीकसा दगड उचलला आणि तो आंघोळीला नाणीत बसलेल्या अनिताला हळूच मारला. तशी अनिता एकदम दचकली. अरविंद त्यावेळी दारामागे पटकन लपला. अनिताला दगड कुणी मारला असावा याचा अंदाज लगेच आला होता. अनिता जसं काय आपल्या लक्षातच आले नाही असा विचार करून आंघोळ करू लागली. तसा अरविंदने परत एक दगड अनिताला मारण्यासाठी धरला. तशी अनिताने अरविंदला पाहिले. अरविंदने तिला डोळा मारला आणि म्हणला, तो खूप सुंदर दिसत आहे. तेव्हा अनिता त्याला म्हणाली, माहीत आहे मला, पण तू असा लांबूनच दगड मारणार आहे का? जवळ कधी येणार आहे? आणि आरवण अशी बोलत अरविंद नाणीजवळ पोहोचला. अनिता देखील सर्व विसरून त्याच्याजवळ ओल्या अंगाने गेली व त्याला बिलगली. अरविंदने अनिताच्या केसांना मुठीत धरले व तिचा चेहरा आपल्या चेहऱ्याजवळ घेतला आणि दोघे तिथे काम क्रीडा करू लागले. अनिता अरविंदला म्हणाली, आपण बाहेर कुठेतरी भेटू, घरातले कुणी पण कधीही येऊ शकते. आणि अरविंदने होकारार्थी मान हलवली. पण तेवढ्यात अनिताची सासू एकदम घरात शिरली. तशी अनिता आणि अरविंद गडबडले. दोघेही पटकन एकमेकांपासून दूर झाले. अनिताने पटकन नाणीत जाऊन अंगावर कपडे चढवली. पण तिच्या सासूला या दोघांबद्दल संशय आला होता. त्यानंतर जावई अरविंद व सासू अनिता जमेल तेव्हा एकमेकांची कामतृष्णा तृप्त करू लागले. त्यांना वय तर सोडा, पण नात्यांचा आणि सामाजिक बंधने, नैतिकता या सर्वांचाच विसर पडला होता. पण त्यांची ही जवळीक अनिताच्या सासूच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. सासूने त्यानंतर दोघांवर बारीक नजर ठेवण्यास सुरुवात केली. एक दिवशी दोघांना तिने रंगे हात पकडले. दोघांचा तिने चांगलाच पाणउतारा केला. ही गोष्ट अनिताचा पती आनंदा काळे याला तिने सांगितली. आनंदाने आपली पत्नी अनिताला खूप चोपून काढले. पोटच्या मुलीच्या संसारात माती कालवताना शरंगपशी वाटले नाही असे म्हटले. अनिताने पतीला हात जोडून माफी मागितली. मी चुकले, परत असे होणार नाही असे तिने सांगितले. पण तिने फक्त वेळ मारून नेली होती. त्यानंतरही अनिता आणि अरविंदचे अनैतिक संबंध सुरूच राहिले. या सर्व प्रकाराने चिडलेल्या सासूने आनंदाला सांगितले, तुझी पत्नी व मुले घेऊन तू वेगळा राहा. माझ्या घरात मी हे सर्व उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. त्यानंतर आनंदा आपली पत्नी अनिता व 2 मुलांना घेऊन खंडोबा माळ रांजणगाव येथे खोली भाड्याने घेऊन राहू लागला. अनिता आणि अरविंद यांच्या अनैतिक संबंधांना तो प्रतिबंध करू शकला नाही. त्यामुळे चिडलेल्या आनंदा अनिताला वेळोवेळी मारहाण करू लागला. त्याने चिडून सुनीता या महिलेबरोबर संबंध प्रस्थापित केले. तो जेव्हा सुनीताकडे जायचा तेव्हा अनिता अरविंदकडे जायची.
दोघांचे संबंध खूप खराब झाले होते, तरीही दोघे एकत्रच राहत होते. दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी आनंदा कुठेतरी निघून गेला आणि त्याने बराच वेळ वाट पाहिली. मुलांना देखील ती 3-4 वेळा म्हणाली, तुमचे वडील कुठे गेलेत काय माहिती. त्यानंतर मुले व ती झोपून गेले. सकाळ झाली तरीही आनंदा घरी परत आला नव्हता. तेव्हा अनिताने पतीची शोधाशोध सुरू केली. सर्व नातेवाईक आजूबाजूच्या लोकांकडे तिने आनंदाबाबत चौकशी केली, पण आनंदाचा काही थांगपत्ता लागत नव्हता. अनिता पतीच्या गायब होण्यामुळे व्यथित झाली होती. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. सर्वजण आनंदाचा शोध घेत होते. सकाळी 7च्या सुमारास आनंदाचा मृतदेह काही लोकांनी पाहिला. जवळपास त्याच्या अंगावर 10 प्राणघातक वार करण्यात आले होते. त्यावेळी आनंदाचा कुणीतरी खून केला ही गोष्ट समजली तेव्हा आनंदाची आई म्हणजे अनिताची सासू जोरजोराने कपार बडवून रडू लागली. चौकशीसाठी आलेल्या पोलिसांना अनिताकडे बोट दाखवून, या सटवीने माझ्या मुलाचा बळी घेतलाय, हिला अटक करा साहेब, अशी ती बोलू लागली. पण मुलाच्या मृत्यूमुळे कदाचित ती अशी बरळत असेल असे समजून पोलिसांनी तिचे बोलणे गांभीर्याने घेतले नाही. त्यांनी अनिताकडे आनंदा घरातून कधी गेला याबाबत चौकशी केली आणि अनिताची फिर्याद नोंदवून घेतली. रांजणगाव MIDCमधील पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात कारणावरून खून केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान पोलिसांना आनंदाचे सुनीता नायक महिलेबरोबर अनैतिक संबंध होते असे कळले. पोलिसांनी सुनीताकडे तपास केला, पण तिचा या खून प्रकरणात काही सहभाग नसल्याचे पोलिसांना दिसून आले. त्याचवेळी पोलिसांना जावई अरविंद भोसले आणि सासू अनिता काळे यांच्या अनैतिक संबंधांची माहिती मिळाली. पोलिसांनी अरविंद आणि अनितावर लक्ष ठेवले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की अनिता आणि अरविंद हे दोघेही एकमेकांच्या संपर्कात आहेत. तसेच पोलिसांना अनिताचे वागणे संशयास्पद वाटले. म्हणून पोलिसांनी अनिता आणि अरविंद यांना संशयावरून ताब्यात घेतले. दोघांकडे कसून चौकशी केली असता दोघेही वेगवेगळे उत्तरे देऊ लागले आणि इथेच दोघेजण अडकले. त्यानंतर त्यांना पोलिसांना सत्य परिस्थिती सांगावी लागली. आनंदाला जेव्हा जेव्हा अनिता अरविंदला भेटून आली आहे असा संशय यायचा तेव्हा तो तिला मारहाण करायचा. सततच्या मारहाणीला अनिता वैतागली होती. ती अरविंदबरोबर राहू इच्छित नव्हती. एक दिवशी अनिताने अरविंदला सांगितले, जोपर्यंत आनंदा जिवंत आहे तोपर्यंत तो मला सुखाने जगू देणार नाही. याला जर रस्त्यातून कायमचे दूर केले तर आपल्याला एकत्र राहायला कोणाचाच अडसर राहणार नाही. अरविंदने म्हटले, खरं आहे, पण याकरता आपल्याला दुसऱ्याची मदत घ्यावी लागेल व त्याकरता पैसे लागतील. तशी अनिता म्हणाली, ठीक आहे, पैशाची व्यवस्था मी करते, तू बघ आपल्याला कोण मदत करते. त्यानंतर अरविंदने त्याचे मित्र केत्र्या रडकू भोसले वय 22 व आदित्य आदिक काळे वय 19 दोघेही राहणार शिरूर आणि त्याने विघ्नार्था हॉस्पिटलजवळील एका ज्वेलरच्या दुकानात आपले मंगळसूत्र 5,000 रुपयात गहाण ठेवले. त्यानंतर अरविंद, अनिता, आतिश व आदित्य यांनी एक मीटिंग घेतली. त्यावेळी अनिताने त्यांना 10,000 रुपये दिले व त्यांनी एक कट टाकला. दिनांक 19 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 10च्या सुमारास अनिताने आनंदला सांगितले, मला शौचास जायचे आहे आणि एकटीला रानात जाताना भीती वाटते, तुम्ही माझ्यासोबत चला. तसा आनंद त्याच्याबरोबर भुजबळ वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याने चालू लागला. एका शेताजवळ अनिता थबकली, कारण तिथे अरविंद, आतिश व आदित्य ठरल्याप्रमाणे आधीच येऊन थांबले होते. अनिताने तिथे शौचाला बसण्याचे नाटक केले. आनंद रस्त्यावर उभा राहिला तसे आडबाजूला लपलेले सर्वजण बाहेर आले व आनंदावर तुटून पडले. आनंदाला काही कळायच्या आत त्याच्या गळ्यावर चाकूने प्राणघातक वार केला. तसा आनंद अनिता मला वाचव, अनिता मला वाचव या जीवाच्या आकंताने ओरडला, पण त्याआधीच अनिताने तिथून पळ काढून घर गाठले. आनंदवर अरविंद आणि त्याच्या साथीदाराने चाकूने 10 प्राणघातक वार केले. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले. अरविंद आणि अनितालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते. त्या पाहून त्या दोघांचे अवसान लगेच गळाले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरीसाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.